छान हटवून केलेली चुरचुरीत लसणाची फोडणी दिलेली आणि डाळ घालून केलेली ही पालकाची भाजी जर तुम्ही एकदा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली ना, तर तुम्ही ही भाजी नेहमी बनवून खा. आणि हो, अगदी आजी ज्या पद्धतीची बनवायची त्या पद्धतीची पारंपरिक पद्धतीची ही भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप छान चवीला लागणाऱ्या अशाच पारंपरिक रेसिपीज तुम्हाला शिकायच्या असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पारंपरिक पद्धतीने तयार केलेली खमंग फोडणी दिलेली ही पालकाची भाजी कशी तयार करायची ते पाहूया. त्यासाठी कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे. पालकाची भाजी कट करून नाही घेतली तरीही चालणार आहे, कारण ती नंतर हटवूनच घेणार आहोत. स्वच्छ निसून त्यानंतर आपण ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ती भाजी आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची. भाजी शिजण्यासाठी खूप जास्त पाणी टाकण्याची गरज नाही. त्यानंतर हरभरा डाळीचा या ठिकाणी मी वापर करत आहे. हरभरा डाळ मी अगोदर भिजत घालण्यासाठी ठेवलेली होती. त्यानंतर झाकण ठेवून 15 मिनटासाठी ही भाजी छान अशी शिजवून घेतली. अगदी भाजी पटकन शिजते, परंतु त्यामध्ये जी डाळ घातलेली आहे ती डाळ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळे 15 मिनटासाठी मी ही ठेवली होती. तुम्ही जर डाळ सेपरेट शिजण्यासाठी ठेवली, अगदी 5 ते 7 मिनटात भाजी शिजवून तयार होते. भाजी छान अशी शिजवून तयार झाली. त्यासाठी एक सुकं वाटण करूया. त्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहे, साधारणतः पाव वाटी शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. शेंगदाणे छान असे भाजून आपण थंड करण्यासाठी ठेवले. तोपर्यंत आपण भाजी हलकीशी आपण या ठिकाणी मिक्सरला दळून घेणार आहोत. हवं तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने तशी स्मॅश केली तरीही चालणार आहे. अगदी पल्स मोडवर 1 मिनिटासाठी फिरवायची आहे. त्यामध्ये टाकूया बेसन पीठ. पोहे खाण्याचे 2 चमचे बेसन पीठ टाकलेले आहे आणि मिक्सर एकसारखं चालू ठेवायचं नाही, पल्स मोडवर ठेवायचं. एकदाच फक्त फिरवायचं आणि छान अशी आपली ही भाजी हटवून तयार झाली. लगेचच आपण कढईमध्ये ती शिजण्यासाठी ठेवलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जर गरगटा भाजी करायची असेल तर चांगली मिक्सरला दळून घ्या. यामध्ये टाकलेलं आहे खूप सारा लसूण. या भाजीसाठी लसूण मात्र थोडासा जास्त वापरायचा आणि मिक्सरला आपण हे थोडंसं ठोसर असं दळून घेतलेलं आहे. वाटून घेतलेला सर्व मसाला आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत आणि तुमच्या ग्रेव्हीच्या अंदाजानुसार कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी थोडासा गरम पाण्याचा यामध्ये वापर करायचा. परंतु खूप जास्त पातळ नसते किंवा खूप जास्तही घट्टसर ठेवायची नाही. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार थोडासा गरम पाण्याचा यामध्ये वापर केलेला आहे, कारण बेसन पिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे भाजी शिजल्यानंतर थोडीशी घट्टसर होणारच आहे. यामध्ये टाकूया आपण चवीनुसार 1.5 चमचा मीठ आणि मीठ छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर मध्यम आचेवर ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची. अगदी परफेक्ट अशी ही भाजी करायला सोपी आहे आणि ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय चवीला छान अशी लागते. त्यानंतर आपण या ठिकाणी फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी थोडंसं तेलाचा वापर मात्र जास्त करा. जेवढी खमंग फोडणी या भाजीला तुम्ही द्याल तेवढी भाजी चवीला छान लागते. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये टाकलेले 1 चमचा मोहरी छान आपण या ठिकाणी गरम केल्यानंतर यामध्ये खूप सारा लसूण टाकलेला आहे. लसूण छान असा बारीक चिरून घेतलेला होता. थोडंसं जिरं देखील फोडणीमध्ये टाकलं. चुरचुरीत फोडणी आपण यावर दिल्यानंतर 1 मिनिटासाठी झाकून ठेवायची आणि ही भाजी आपली तयार झाली आहे. की नाही सोपी पद्धत? खूप छान अशी ही भाजी लागते आणि फोडणी दिल्यानंतर 5 ते 7 मिनटं मी पुन्हा एकदा झाकून ठेवलेली आहे. त्यानंतर आता लगेचच आपण ही भाजी सर्व करूया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता खूप सारे युनिक पारंपरिक रेस्टॉरंट, त्याचबरोबर सण उत्सवच्या वेगवेगळ्या खूप साऱ्या रेसिपीज, ब्रेकफास्ट रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे दररोज दुपारी 12 वाजता तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पालकाची हटीव भाजी तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.